जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर कल्याण पश्चिम 384 जनतेचा आमदार. तुम्ही मला मतदान दिले ते. आणि 12 तासापूर्वी मी जी मागणी केली होती ते बोलले काय नाईक बाबा खड्डे भरायची प्रक्रिया आम्ही चालू करणार आहे, पण 12 तास झाले अजून नाही केली. मी मागणी केली होती KDMCने उल्हास नदी ते टिटवाळा मंदिर परिसर तिथपर्यंतचे रोड आहेत, म्हणजे बल्याणी मार्गे रोड, बनेली मार्गे रोड, आंबेली वेस्ट मार्गे रोड, त्याच्यामध्ये आतमधल्या सगळ्या ज्या रोड आहेत ते वॉर्ड आहेत, त्या वॉर्डचे रोडचे खड्डे भरून पाहिजेत मला. कारण का यांच्यात एवढी कॅपॅसिटी नाही का ते सिमेंटचे रोड बनवतील. तर आता उल्हास नदी है ना, एवढे खड्डे बघा, किती मोठा खड्डा आहे हा. खड्डा किती खोल आहे खड्डा है ना. त्याचबरोबर मला सांगितलं होतं का माताजी मंदिरच्या इथं पण खूप खड्डे आहेत. तर नाईक बाबा ते खड्डे बघ ना जरा सांग म्हणून वगैरे. तर एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. तर हे पोरग वाईट आहे. आणि सरकारने 1% अजून टॅक्स वाढवलाय गाड्यांसाठी. तुम्ही प्रतिष्ठित उद्योजक आहेत, किती नुकसान आहे बोला बोला. 2 मिनिटं तरी बोला, 1 मिनिट बोला. सगळं दिसतंय आता. गणपती बाप्पा. हा, गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे, थँक्यू. हे उद्योजक आहेत पाटील कुटुंबातले. नाव सगळ्यात प्रख्यात आहे, सगळ्यांना माहिती आहे. ही शोकांतिका आहे. आणि गव्हर्नमेंटने रोड टॅक्स म्हणून नवीन गाड्यांवरती आणि जुन्या गाड्यांवरती 1% टॅक्स वाढवलेला आहे 1 जुलैपासून. आणि तो जो टॅक्स भरायचा आहे ना, तो गोलीगत रोडसाठी टॅक्स भरायचा आहे. आणि ज्यांना गाड्या घ्यायच्यात त्यांनी वगैरे. मग तुम्ही जर एवढा टॅक्स भरून पण तुम्हाला जर रोडच्या सुविधा व्यवस्थित नसतील तर त्या रोड तो टॅक्स चाटायचंय है ना, चाटायचंय तो टॅक्स घेऊन. म्हणजे 10 लाख रुपये जर तुम्ही गाडी घेताय त्याला तुम्हाला 28% GST भरायची आहे. पहा किती होतात ते. का उपयोग आहे त्या गाड्यांचा पण. आणि गाड्या महाग केल्यात. मग त्यांनी सांगितलंय का पब्लिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरायचं, म्हणजे रिक्षा वापरायची, बस वापरायच्या, ज्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असेल त्या वापरायच्या. आणि ते वापरून काय भेटणार आहे त्याला, त्या पण व्यवस्थित नाही आहेत, गळतात आहेत. मग काय कसं जगणार हे जनता. जनतेने जगायचं कसं, पाहायचं कोणाकडे. आणि जी मागणी होती 12 तासापूर्वीची आपण जी केली होती, पण कुठून चालू केली काय माहिती नाही आहे. टिटवाळ्यावरून चालू केली का ह्या ठिकाणी इथून तर चालू केली नाही आहे. 12 तासापूर्वीची पोस्ट बघा. मी त्या उल्हास नदीच्या वरती आहे आणि हा खड्डा आहे उल्हास नदीचा. बघा ही आपली नदी. एवढे खड्डे आहेत. एवढे मोठे मोठे खड्डे, फक्त एवढंच आहे. अजून तर हे टिटवाळापर्यंत जायचंय. दरवर्षी रोजचंच मड त्याला कोण रड. ते बघा ही रिक्षा बघा. खड्डे 1 नंबर आहे ना अवस्था. हे बघा ही रिक्षा. टायर खराब झाल्यावर कोण भरून देत, आपणच भरायचा. हा, जय शिवराय. बिकट अवस्था आहे, बिकट परिस्थिती आहे. आणि काल मी तुम्हाला सांगू ना, या खड्ड्यामुळे 2 बाईक स्वारवाले पडलेत म्हणजे याचा अर्थ त्यांना लागला असणार आहे. इथं
है ना, लागला असणारच पडलं तरी, गाडीचं पण नुकसान होणार. अरे जीव जातो जीव, कळलं काय? या खड्ड्यामुळे बळी गेलेले, नाहक बळी गेलेले सामान्य जनतेचे. आणि तो व्यक्ती घराच्या बाहेर का पडतो? त्याचं घर चालण्यासाठी, 2 पैसे कमवण्यासाठी बाहेर पडतो. आणि पडतो तो पडतो, त्याची परिस्थिती ही अवस्था असते. तर दुर्लक्ष. आणि आता सोडून द्या ते, म्हणजे श्रीमंताचे पण मारतात ते खुलून, गरीबाची तर पूर्वीपासून मारत होते, श्रीमंताचे मारतात. व्हिडिओ काढताना तुम्ही लाईव्ह करतोय मी, लाईव्ह करता. हां ऐका, बोल ना. एक व्हिडिओ मी काढलेला आहे, तुम्हाला दाखवतो. आपला कुठे माहिती आहे का? तो नाव काय? राहुल पांडुरंग मासाळ. अच्छा. मी एक पोस्ट टाकली होती. हां. आपल्या कुठल्या वॉर्डा संदर्भात आहे? हे आपल्या हो प्रभाग, प्रभागच वार्डामधला आहे. तर ते कुठे माहिती आहे का? प्रेम ऑटोची येते. हां हां, दाखव ना. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. मी कंटिन्यू ना त्याची पोस्ट केली होती. हां. आणि त्याच्यावरती काम पण झालं, हां. पण ते काम पूर्णपणे झालं नाही. आता ते काम कसं दाखव व्हिडिओ. फेसबुकवरती टाकली होती. हां बघा, आता जनसमुदाय पण उठवत चाललेला आहे आणि प्रत्येक जण वैतागलेला आहे. प्रत्येक जण, करोडपती असू द्या, गरीब असू द्या, मिडल कास्ट असू द्या, सर्वच्या सर्व वैतागलेले आहेत. तुम्हाला जरी तुम्ही 1.5, 2, 3 करोडच्या गाडीमध्ये चालताय, तुम्हाला त्याच रोडचा वापर करायचा आहे. आणि ह्या बिचारा स्कूटी जो चाललेली आहे, स्कूटीवाला पण गरीब घराचा असेल, त्याला पण तोच रोडचा वापर करायचा आहे. करोडोच्या गाड्या वापरा, तुम्हाला तोच रोड आहे. आणि फोटो व्हिडिओ दाखव ना. ही जी व्हिडिओ आहे, हां, हे बघा, हे स्मशानभूमी नाही. हा, स्मशानभूमी आपल्या इथं कल्याण मुरबा रोड स्मशानभूमी समोर प्रेम ऑटो सिग्नल कल्याण मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर पाणी सोडण्याचा वॉल आहे. तर त्याच्यावरती असणारी लोखंडी प्लेट, त्याची वेल्डिंग निघालेली आहे. ही वेल्डिंग 6 ते 7 महिने त्याच्याहून जास्त दिवस उलटून गेलेले आहेत, तरी हे काम पूर्णपणे झालेलं नाहीये. तर याच्या बाजूने जाणाऱ्या वाहनाचा अपघात किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी काम पूर्णपणे करून घ्यावी ही नम्र विनंती. बघा, नमस्कार सर. पहिले मॅडम ज्या होत्या त्यांना पण केलं होतं, नंतर आता हे अभिनव गोयल सर आलेले, 7 फेब्रुवारीची पोस्ट आहे ही अगोदरची केलेली आहे, जुनी पण व्हिडिओ आहे. हे बघा, ही जी पोस्ट आहे, हे बघा, हे जे व्हिडिओ काढलेले आहे ती एक आहे. आणि याच्या बघा 4/1/2025 ची आहे. हो, आणि हा, जानेवारी महिन्यामध्ये 6/2/2025 स्मशानभूमी. हा, स्मशानभूमी मुरबा रोड कल्याण, बरोबर, तिथली आहे. हा बघा, काम करतानाची पण व्हिडिओ काढली आहे, बरोबर. त्याच्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतरची व्हिडिओ, म्हणजे काम पूर्णपणे झालेलं नाही, अर्धवट काम नाही झालं. काम केलं गेलं, पण ती लोखंडी प्लेट त्यांनी व्यवस्थित नाही, तिथं फक्त वेल्डिंग मारून ती व्यवस्थित केलेली आहे. एक काम कर, हे मला याच्यामध्ये टॅग कर, ठीक आहे ना, संदीप नाईक म्हणून टाक, मला टॅग कर देवा, मी लगेच करतो. तोपर्यंत तात्पर्य कळालं का? आता जनता जागरूक होते आणि घाबरणार नाहीये जनता बिलकुल, कारण का सहन करण्याची क्षमता जनतेची संपलेली आहे. आणि हा देश आहे, हा भारत देश आहे, हा हिंदुस्थान देश आहे. त्या हिंदुस्थान देशाने प्रत्येक वेळेस सहन केलं, आणि ज्यावेळेस त्या उद्रेक होतो ना, तो उद्रेक हा परिवर्तनाचा होत असतो. सोशल मीडिया हे साधन बोलत होते का, सोशल मीडिया भीती वाटते, पण किती दाबून ठेवायचं? आता तो ब्लास्ट होणार आहे, हळूहळू ब्लास्ट होणार. आता कोणाला कोण घाबरणार नाहीये. SNDIP सर्च कर. SNDIP, हे बघा, ही बस आहे. गाड्यांचे रेट वाढवले, टॅक्स वाढवले, आणि सांगितलं गेलं ह्या बसमध्ये जायचं. पण त्या बसमध्ये जर 50 आसनाची मर्यादा असेल, त्या ठिकाणी जर 150 लोक जात असेल, तर त्यांच्यावरती कारवाई कोण करणार? 5 सीटर असेल तर 6वा बसल्यानंतर कारवाई केली जाते. कुठं आलायस तू? मी पुण्याला का? संदीप पाक, SNDIP संदीप. हां, SNDIP, संदीप, NDIP स्पेस NAIK सर्च कर. कुठलं करा, पहिलं करा. पोस्ट नाही का, ते पोस्टमध्ये टॅग करते. ते पोस्ट
केली तू? हां ते तुझा हां परत एकदा शेअर कर ती थांबा @, टाक तुझा संदीप नाही का लगेच येईल. खड्डे भरणार की नाही भरणार? इंजिनियर आहेत, हरुण इनामदार आहेत, ओमकार भोईर आहेत, त्याचबरोबर जगदीश कोरेजी आहेत, त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ अनिता परदेशी जे आहेत आणि अनिता परदेशी यांच्यावरती आहेत आयुक्त नवीन कोण आलेत? गोयल. पूर्ण नाव काय त्यांचं? अभिनव गोयल आहेत. बाबा रे थकले, आता थकले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जवळजवळ 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी पण आम्हाला हेच दिवस पाहायला भेटतात आहेत. ठीक आहे. नमस्कार. रोड बाबत बोल आता. रोड बाबत थोडस. आता रोड बोल मला ते तेवढंच आहे. रोडचं काय आता तुम्ही बघताच आहे, दशा बघताच आहे. मी 12 तासापूर्वी काम कधी केलं जातं? पावसाळ्यामध्ये केलं जातं. पावसाळ्यामध्ये काम होतं का? हीच तर शकुंतिका आणि हास्यास्पद गोष्ट आहे. आणि कोणी बोलणार नाही. बोलणार फक्त जेवढे आहेत ते मोजकेच आहेत. त्यांना काय वाटतं हे पुढारकी करतात, या गोष्टी करतात. हे असं नाहीये. सगळ्यांनी बोललं पाहिजे, सगळ्यांनी आउट उचललाच पाहिजे. नक्कीच. बरोबर. तुझं राहायला कुठे मोहण्यामध्ये ना? यादव नगरला. तिथं पण खड्डे वगैरे आहेत ना? तिकडे आहे पण आमच्या इथे सिमेंट रस्ता झालेला आहे. सिमेंट रस्ता झालेला आहे आतमध्ये. जिथे डांबरीकरण आहे तिथे प्रॉब्लेम आहे. आणि मी वारंवार कम्युनिटी करत राहतो. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. ठीक आहे ना? संदीप नाईक. ओके. आता तुम्हालाच करत जाईल ना टॅग. हो टॅग मला करत सगळी काम होती तिथे. खड्डे आले तर फोटो पाठव. ठीक आहे. हो तो घेऊ. हा मी बघितलेलं, कालच बघितलं होतं मी. करून टाक. थँक्यू. नमस्कार. खड्डे 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 म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे. भेटूया.